जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडं सौर कृषी पंप असेल आणि सौर कृषी पंपाच्या स्टार्टरवरती ड्राय रन डिटेक्टर हा जर फॉल्ट जर येत असेल, तर शेतकरी मित्रांनो काय करायचं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आज सांगण्याचा इथं प्रयत्न करणार आहे. खूप साऱ्या शेतकऱ्याचे कॉल देखील आले, कमेंट देखील आल्या होत्या की ड्राय रन डिटेक्टर हा फॉल्ट कशामुळे येतो. शेतकरी मित्रांनो, हा जो फॉल्ट आहे तो शक्यतो त्याला 2 ते 3 कारणं आहेत. त्या 2 ते 3 कारणामुळे आपल्याला ड्राय रन डिटेक्टर हा फॉल्ट येतं आपल्या स्टार्टरवरती दिसत असतो. आज आपण हे कारण कोणचे आहेत, आपल्या जो मोटर आहे त्याला कोणचं कारण इथं आपल्यासाठी इथं कारण ठरणार आहे ते आपण इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये पहिलं जे कारण आहे, जर तुमच्या स्टार्टरच्या डिस्प्लेवरती ड्राय रन डिटेक्टर फॉल्ट जर येत असेल, तर तुमच्या जो बोरवेल असेल किंवा तुम्ही जी मोटर आपल्या बोरवेल किंवा आपल्या विहिरीमध्ये टाकली असेल आणि तुमच्या बोरवेलला जर पाणी कमी पडत असेल, तर त्या कारणामुळे देखील तुम्हाला ड्राय रन डिटेक्टेड हा फॉल्ट तुम्हाला तिथे येऊ शकतो. आणि दुसरं जे कारण आहे ड्राय रन डिटेक्टर फॉल्ट येण्यामागचं, ते कारण म्हणजे जे आपली मोटर आहे त्या मोटरीचे जर मिनिंग गेला असेल किंवा जर सॉफ्ट गेला असेल, तर त्याला काय होतं शेतकरी मित्रांनो, तुमची जी मोटर आहे ती मोटर चालू राहते, परंतु जो पंखा असतो मोटरीचा तो तिथं फिरला जात नाही. आणि तो जर पंखा फिरला नाही, तर तुमच्या स्टार्टरवरती ड्राय रन डिटेक्टर हा फॉल्ट मेसेज तिथं तुमच्या डिस्प्लेवरती येणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, तिसरं कारण तुम्हाला सांगण्याआधी, जर आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असेल, तर मायबाप शेतकरी मित्रांनो, तुम्ही चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला एकदा नक्की तुम्हाला लाईक करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला इथं भेटत जाणार आहेत. तिसरं कारण जे आहे शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या शेटिंगमध्ये जर काही बिघाड झाले असेल, तर त्याच्यामुळे देखील तुम्हाला इथं ड्राय रन डिटेक्टर फॉल्ट इथं येऊ शकतो. आणि सेटिंग कशी चेंज करायची आहे ते तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तुम्हाला इथं एंटर बटन दाबायचं आहे आणि कॉन्फिगरर याच्यावरती जाऊन तुम्हाला एंटर दाबायचं आहे आणि प्रोटेक्शनवरती जाऊन इथं पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. 9443 इथं पासवर्ड टाकून घ्या. आणि 9443 पासवर्डनी जर रॉंग सांगितला, तर 8443 ह्या पासवर्ड तुम्ही टाकून घ्यायचा आहे आणि एंटर इथं दाबायचा आहे. आणि तिथं बघू शकता 2 नंबरला आल्यानंतर डाऊन बटन दाबल्यानंतर ड्राय रन करंट याच्यावर तुम्हाला जायचं आहे. ड्राय रन करंट आल्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला इथं बघू शकता शेतकरी मित्रांनो, ही जी सेटिंग सांगत आहे ती मी 3 HP सोलर पंपाची जर सेटिंग सांगत आहे. जर तुम्हाला 5 HP सोलर पंपाची जर सेटिंग पाहिजे असेल, तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याच्यासाठी सुद्धा आपण याचा व्हिडिओ नक्की तुम्हाला बनण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी मित्रांनो, इथं जर ड्राय रन तुम्हाला 4 असेल ॲम्पियर, तर इथं तुम्हाला 3 करायचं आहे. आणि 3 केल्यानंतर तुम्हाला एक्सकेप हे बटन इथं दाबायचं आहे आणि खाली घ्यायचं आहे. आणि इथं ड्राय रन पॉवर याच्यावरती गेल्यानंतर इथं 750 असेल, तर तुम्हाला इथं 100 किंवा 200 इथं कमी करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एंटर बटन दाबायचं आहे. आणि त्याच्यानंतर इथं एस्केप बटन दाबून तुम्ही तुमची मोटर इथं चालू करू शकता. अशा रीतीने तुमचा ड्राय रन डिटेक्टेड हा फॉल्ट इथं तुमचा दूर होणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओमधली जर माहिती जर तुमची उपयोगी पडली असेल, तर एकदा नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया की अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.